मान तालुक्यातील वाघमोडेवाडी परिसरामध्ये आज दुपारी भयानक वादळी वारा आणि पावसानं खरं तर थैमान घातलं आणि या थैमानात वाघमोडेवाडी येथील शिखरखडी नावाच्या शिवारात काही लोक विद्युत मोटरची दुरुस्ती करत होती आणि ती दुरुस्ती करत असताना अचानक आभाळातून वीज कोसळली आणि यामध्ये खरं तर एक मोठी दुर्दैवी घटना घडली आणि यात एक जण जागीच मृत्युमुखी पडले तर 4 जण गंभीर जखमी झाले। विद्युत मोटर दुरुस्त करत असताना खरं तर त्या ठिकाणी अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आणि वीज कोसळल्याचा आवाज झाला आणि वीज कोसळल्याचा आवाज झाल्यानंतर त्यामध्ये मोटर दुरुस्त करणारे शंकर रामचंद्र वाघमोडे वय 45 राहणार पिंगळी बुद्रुक तालुका मान यांच्या अंगावरती वीज कोसळली आणि त्या कोसळलेल्या विजेत त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर त्यांच्यासोबत असणारे त्यांचे जे काही सहकारी होते त्यामध्ये विकास बबन ढोले वय 38 राहणार मांडवे यांच्यासह रवींद्र सीताराम कोकरे वय 39, सुभाष तुकाराम सूळ वय 54 आणि आनंदराव सीताराम कोकरे वय 56 हे सर्व राहणार वाघमोडेवाडी हे त्यांचे जे सहकारी होते ते त्या ठिकाणी गंभीररित्या जखमी झाले। खरं तर आज वादळी वाऱ्यानं मान तालुक्याच्या काही परिसरामध्ये थैमान घातलं आणि या थैमानामध्ये खरं तर ही मोठी दुर्दैवी घटना घडली, कारण आज अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचं चित्र आहे। त्याबरोबर गोंदवले बुद्रुक येथील सयाजी अवघडे यांच्याही वस्तीवरती एक जुनं मोठं लिंबाचं झाड पडून त्यांची गायी मृत्युमुखी पडली। आज ज्या ज्या ठिकाणी अशा भीषण घटना घडल्यात त्या सगळ्या घटना आपण सविस्तर बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत। मान तालुक्यातील वाघमोडेवाडीत दुर्दैवी घटना, वीज कोसळून मोटार वाहन दुरुस्ती करताना एकाचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी। मान तालुक्यातील वाघमोडेवाडी परिसरात आज दुपारी झालेल्या विजेच्या कडकडाटासह तुफानी पावसानं मोठी दुर्घटना घडवली। बोरवेलमधील विद्युत मोटार काढण्याचं काम सुरू असताना अचानक वीज कोसळून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाघमोडेवाडी तालुका मान येथील कोकरे शिवारात दुपारी सुमारे 4 वाजेच्या सुमारास बोरमधील मोटार काढण्याचं काम सुरू होते। याचवेळी अचानक वातावरणात बदल होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला। काही क्षणातच जोरदार पावसासह वीज कोसळली आणि काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठा अनर्थ घडला। या दुर्घटनेत विद्युत मोटार दुरुस्तीचं काम करणारे शंकर रामचंद्र वाघमोडे वय वर्ष 45 राहणार पिंगळी बुद्रुक तालुका मान याच्या अंगावर थेट वीज पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान त्यांच्यासोबत मदतनीस म्हणून काम करणारे विकास बबन ढोले वय वर्ष 38 राहणार मांडवे तालुका खटाव यांच्यासह रवींद्र सीताराम कोकरे वय वर्ष 39, सुभाष तुकाराम सुळे वय वर्ष 54 आणि आनंदराव सीताराम कोकरे वय वर्ष 56 सर्व राहणार वाघमोडेवाडी हे गंभीर जखमी झालेत। घटना घडताच परिसरातील नागरिकांनी मोठी धावपळ करत जखमींना तातडीनं दहिवडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते। आज दुपारपासून मान तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून शेतात व मोकळ्या जागेत काम करणाऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या दुर्दैवी घटनेमुळे वाघमोडेवाडी परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जाते। सुभाष तुकाराम सुळे वाघमोडेवाडी कोकऱ्यांच्या रानात शिकारखडी इथे आम्ही मोटर काढण्यासाठी गेलो होतो आणि हा असा प्रकार घडलेला आहे। 3:30च्या आसपास ते बोरवाले आले, मोटर काढायला चालू केले। तेवढ्यात पावसाचा आणि वादळ चालू झालं। तेवढ्यात आम्ही पावसात त्याच्याच बाजूला बसलो आडोशाला म्हणून, तर विजेचा आवाज आला। त्यात आम्हाला काहीच कळलं नाही, जसा बॉम्ब फुटतो असा फुटला आणि आम्ही 5 जण जाग्यावर गप झालो होतो। 15-20 मिनिटांनं मला सुद्धा आली। मी सगळ्यांना उठवलं आणि एक व्यक्ती बोलणं काहीच करणार, ही बाकीची तिघजणी बोलत चालत हलत होते आणि ती बोलत नाही। मग त्या सुद्धीतच मी अवस्थेत पळत गेलो आणि गावातली एक गाडी घेऊन आलो आणि त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।